मित्रांनो, मी खरंच आज मराठी बिग बॉस पाहत होतो का? हा खरंच मराठी बिग बॉस होता का? जो आम्ही पाहिला. आजपर्यंत बिग बॉसच्या इतिहासामध्ये म्हणजे मराठी बिग बॉसच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं. ते आज आपल्याला पाहायला मिळालं आणि एवढा विचित्र लाजिरवाणा प्रकार आज खरंच बिग बॉसच्या घरामध्ये जो काही पाहिला ना, तो खरंच तुम्हाला सांगतो हा मराठी बिग बॉस असा आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. बिग बॉस हे कंटेस्टंट तुम्ही आणलेत कुठून? मला वाटलं होतं, की ही जी रुचिता आहे ना, काल ज्या पद्धतीने भाऊने चांगली टोचन दिली, सुधारली असेल. पण नाही, आज काहीतरी अतिच करत होती. एवढं अति, की बिचारा तो राकेश बापट कुठेच काही नसताना ज्या पद्धतीने बिचारायचं ज्या पद्धतीने त्याला जे काही प्रेझेंट केलं ना, ते खूप विचित्र होतं आज. आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो रुचिताबद्दल. रुचिताचे कोणी फॅन्स असतील, तुम्ही काय मला शिव्या घातल्या तरी चालतील, बोल लावले तरी चालतील. रुचिता आहे ना, ही बिग बॉस सीझन 6 मधील सगळ्यात बिनडोक कंटेस्टंट आहे किंवा मी सांगेन मी 1 ते 6 सीझन मधील आतापर्यंतची सगळ्यात बिनडोक कंटेस्टंट रुचिता जामदार आहे. आणि ही सतत सांगत असते ना, मी कोल्हापूरची, कोल्हापूरचे मांडीला हात लावून सांगत असते, मी कोल्हापूरची. कोल्हापूरची लोक अशी अजिबात नसतात. करण बरोबर सांगत होतात, कोल्हापूरची लोक अशी बोंबलत नाही. ती मिशीला पीळ देऊन बोलत असतात. काय विचित्रपणा आहे हा. म्हणजे मला ना त्या पोरींसाठी शब्दच नाही माझ्याकडे. काय बोलावं? ती रुचिताही सारखीच, ती अनुश्री सारखीच आणि ती तन्वी ही सारखीच. त्याच्यामध्ये ती राधा आली नाही. तिने थोडंसं काय आपण माघार घेतली. पण ज्या पद्धतीने या तिघी पोरी विशेष करून अनुश्री आणि ती रुचिता, म्हणजे हा मुद्दा बघा काय होता. त्या करणचा आणि रुचिताचा मुद्दा होता चावीवरनं. त्यांचं जे काही भांडण होतं, एक आपण ठीक आहे मजाक म्हणून घेतलं. टाळ्या वाजवून जे काही बोलणं असेल, एकमेकांना जे काही बोलत होते ते बोलत होते. पण आता इथे राकेशने सहज सांगितलं, की बस झालं आता ते स्टॉप करा ना. किती ते घ्याल? हा जो काही सगळा चावीचा मुद्दा होता, ते सगळं घेऊन त्या राकेशवर घसरली. "तूने तिला हात का लावला?" अरे ते स्टॉप झालेलं सगळं प्रकरण. सगळंच्या सगळं स्टॉप झालेलं. त्या अनुश्रीच्या ध्यानीमनी पण नव्हतं. या बाईने सगळं उखडून काढलं. पिन मारली त्या अनुश्रीला आणि अनुश्री सुद्धा अशी वाजायला लागली. मुद्दा काय होता? आता इथे राकेशच्या बेडवरती ती अनुश्री झोपली. अनुश्रीला दिसायचं आहे, नॉमिनेट आहे. काहीतरी करायला लागणार त्यामुळे ती मुद्दाम झोपली तिथे. राकेश येणार, मला उठवणार आणि मी काहीतरी त्याचा मुद्दा बनवणार. हे सगळं तिच्या डोक्यामध्ये होतं आणि तसंच जे काही तिने प्लॅन केलं होतं ते तसंच तिथे वर्क झालं. आता याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसत होतं, की राकेश पहिल्यांदा त्या तन्वीला बोलला, की तिला उठव. त्यानंतर ती राधा पण आली. या दोघी उठवायला लागल्या आणि नंतर बऱ्याच वेळाने राकेशने हात लावला तिला आणि असं उठवण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीचा तिने मुद्दा केला. राकेशला ही अनुश्री दादा दादा करते. दादा किंवा मग भाऊच्या नात्याने त्याने हात लावला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीचा एवढा बाऊ केला. म्हणजे ती अनुश्री राहिली बाजूलाच आणि या कोल्हापूरच्या पोरीने खरं तर मी तुम्हाला खरं सांगतो, कोल्हापूर आता काय सांगू मी तुम्हाला? कोल्हापूरचं नाव ही अक्षरशः पोरगी खराब करते. कोल्हापूरकर, तुमचं नाव ही पोरगी खराब करते आणि आज कदाचित तिने तसं केलं पण असेल. काय मुद्दा तो बनवला. कुठलं कुठे घेऊन गेली. त्यानंतर पण बिचारी शांत होत नाही. मला एक वाईट या गोष्टीचं वाटलं. मला कळालं की रुचिताचा तो स्वभावाचा आहे. म्हणजे एकदम भडकाऊ आहे. काय तिला कळतच नाही की आपण काय करतोय ते. अनुश्री फार समजूतदार वाटत होती की व्यवस्थित पोरगी आहे. मला या सगळ्यामध्ये वाईट या गोष्टीचं वाटलं ना, की ती तन्वी सगळं माहीत आहे. तन्वी काय करते, राकेश आणि अनुश्रीचं किंवा ऋतुजाचं यांचं भांडण चालू आहे. आता तिला पण माहिती आहे, की हे जे सगळं सुरू आहे, हे अनुश्री मुद्दाम करते. असं काही घडलं नव्हतं. राकेश हा अगदी व्यवस्थित काय आपण म्हणूया, चांगला माणूस आहे. त्याने असं काही त्याचा इंटेन्शन नव्हता. हे सगळं त्या तन्वीला माहिती आहे. तन्वी तिथे बोलत नाही. ती कोणाला सांगते? तर त्या विशालला सांगते.
की नाही नाही हे सगळं चुकीचं आहे, असं त्याचं इंटेन्शन नव्हतं, ती काही पण सांगते, त्याची इमेज बॅड करते. हे सांगते कोणाला? विशालला. जो विशाल डे वन पासून त्याला पाण्यातच पाहतोय. विशाल आणि राकेश हे एकाच बिग बॉस मध्ये खेळले आहेत आणि ते असे प्रतिस्पर्धी आहेत. राकेशला सॉरी, ती तन्वी विशालला सांगते, ती तन्वी त्या करणला सांगते, ती तन्वी त्या दिव्याला सांगते. पण ही तन्वी तिथे जाऊन सांगत नाही की हे जे तन्वी तू करतेस, तू ऋतुजा काय रुचिता, हे जे तुम्ही करताय ना हे चुकीचं आहे. असं त्याचं काहीच इंटेन्शन नव्हतं, तो एकदम चांगला आहे, हे तुम्ही तिथे बोलू शकत होतात. पण आम्हाला तिथे बोलायचं नाहीये का? आमच्या मैत्रीण आहेत, आम्ही कसं वाईट होणार त्यांच्या समोर? नंतर करण बोलला की हे सगळं जाऊन तू बोल. तेव्हा ती गेली बोलायला. नाही नाही, मला त्याने पहिल्यांदा सांगितलं की तू हात लावून तिला उठव. तेव्हा दीपाली बोलली, या दोघांचं सुरू आहे ना, त्यांना पहिल्यांदा क्लिअर करू दे. म्हणजे एवढा विचित्रपणा, म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो ना, राकेशसाठी मला खूप वाईट वाटलं की त्याचा ना तसा इंटेन्शन होता. नंतर जेव्हा दीपाली ताई जेव्हा बोलली ना की हे खूप चुकीचं जाते, तू एका पुरुषावरती अशा प्रकारचा आरोप लावतेस, हे तुला कळतंय का? तेव्हा अनुष्का बोलते, नाही नाही माझं तसं इंटेन्शन नाही आहे. कधी दादा दादा सांगते की दादा असं दादा तसं, आणि तेव्हा माझा भाऊ नाही तो, माझा दादा नाही तो. अरे चालवलं काय तुम्ही? म्हणजे मी मगाशी सांगितलं ना की आजपर्यंत मराठी बिग बॉस मध्ये अशा पद्धतीची घटना कधीच घडली नव्हती आणि एवढं विचित्र पोरी बिग बॉसच्या घरामध्ये मी आजपर्यंत पाहिल्या नव्हत्या. रुचिता एवढी विचित्र पोरगी बिग बॉसच्या घरामध्ये आली ना की तिच्यासाठी खरंच शब्द नाहीये. आणि त्यामध्ये म्हणजे रुचिताने एक चावी दिली. ती अनुश्री ज्या पद्धतीने वाजायला लागली, अनुश्रीचं तेव्हा काहीच नव्हतं, शांत होती. तिला माहिती आहे हे सगळं एवढं नाही आहे ते. पण तिला पण नंतर रुचिता बोलायला लागली, मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे, दिसलं पाहिजे आपण नॉमिनेट आहे. जर तुम्ही हे सगळं नॉमिनेशनसाठी करत असाल ना, तर हे खूप वाईट आहे. राधा मात्र त्याच्यातनं सटकली. तिला माहिती आहे की बाबा हे सगळं चुकीचं आहे. पण ज्या पद्धतीने रुचिताने आज जे काही केलं ना, ते खूप वाईट आहे. मी सांगतो खरंच खूप हे वाईट रुचिताने आज केलं. आणि तिला साथ दिली ती म्हणजे अनुश्रीने. खूप म्हणजे खूप आजचा हा जो काही प्रकार घडला, जे काही झालं ना, ते खूप वाईट आणि किळसवान होतं. मी राकेशने शेवटी सांगितलं की माझ्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये आजपर्यंत हे कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे मला बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं नाहीये. बिग बॉस दार ओपन करा. नॅशनल टीव्हीवरती काहीच कारण नसताना अशा प्रकारचे जर आरोप होत असतील, तर मग बिचारा करणार काय? मला एक वाईट या गोष्टीचं पण वाटलं की एवढी लोक होती, एक जण सुद्धा व्यवस्थित त्या राकेशच्या बाजूने बोलत नव्हता आणि त्या रुचिताला सांगत नव्हता की हे चुकीचं आहे. ते दीपाली सोडून सागर होता, काय त्याचं नाव सचिन होता, तो रोशन होता. ही मोठी लोक, समजूतदार लोक आहेत. त्याने तरी थोडंसं सांगायला पाहिजे. मग राकेश रागराग करत गेला. त्यानंतर दिव्या आली, दिव्याने बाजू घेतली त्याची बऱ्यापैकी. त्यानंतर मग सागर ते दिव्याला न्यायला आला, पण तिथे तो सांगू शकत नव्हता. बाकी ठिकाणी बरोबर तो सागर जातो चमचागिरी करायला. इथं तो बोलू शकत होता ना. सचिन भाऊ सुद्धा बोलू शकत होते. आपला एखादा कंटेस्टंट ज्या पद्धतीने त्याला खूप वाईट पद्धतीने प्रेझेंट केलं जातं, तर इथे बाकीच्या लोकांनी थोडंसं सांगणं गरजेचं आहे. कदाचित ते असे विचार करत असेल ही लोक की या पोरींच्या मागे काय लागायचं, ते जाऊ दे. पण आपला एक चांगला कंटेस्टंट आहे, त्याला ही लोक बोल लावतायत. नॅशनल टीव्हीवरती हे सगळं सुरू आहे. तर मित्रांनो, फार विचित्र प्रकार आज घडला आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आतापर्यंतची सगळ्यात वाईट कंटेस्टंट ती म्हणजे रुचिता जामदार आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि मित्रांनो, हा जो काही सगळा प्रकार बिग बॉसच्या घरामध्ये आज घडलाय, त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.